नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आपण इतिहासाचा आज 6वा टॉपिक बघणार आहोत। त्याचं नाव आहे स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ। त्याचे आज आपण एमसीक्यू बघणार आहोत आणि याच्यामधीलच एमसीक्यू तुम्हाला एनएमएमएस ला येणार आहे, त्यामुळे तुम्ही हे लेक्चर शेवटपर्यंत बघा, व्यवस्थितरित्या बघा। तर आपण चालू करूया आपल्या प्रश्नांना जास्त वेळ न घालवता। पहिला प्रश्न काय आहे बघा, डॉट 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 येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्था गेल्या 100 वर्षापासून कार्यरत आहे। मुंबई येथे, पुणे येथे, नागपूर येथे की रत्नागिरी येथे? आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पुणे येथे। पुणे या ठिकाणी भांडारकर प्राच्यविद्या म्हणजे प्राचीन विद्येचा अभ्यास, जो प्राचीन विद्येचा म्हणजे प्राचीन भारत होता, त्या प्राचीन भारताचं संशोधन करणं, त्याचा शोध घेणं, त्याच्यासाठी एक संस्था उभारण्यात आलेली होती। त्याचं नाव काय होतं? भांडारकर। भांडारकर हे काय? भांडारकर हे एका समाज सुधारकाचं नाव आहे, एका विचारवंताचं नाव आहे, एका उच्च शिक्षित व्यक्तीचं नाव आहे। त्यांचं नाव काय होतं? डॉक्टर रा गो भांडारकर। त्यांचं नाव काय होतं? डॉक्टर रा गो भांडारकर। आणि यांनीच पुण्यामध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर चालू केलेलं होतं। आणि ती संस्था काय बघा, गेल्या 100 वर्षापासून आज सुद्धा चालू आहे। जसं की जुन्या काळातील इतिहासाचा, जुन्या काळातील विद्येचा अभ्यास करण्यासाठी तिचं नाव आहे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर। त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न बघा, डॉट 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 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले। आणि पर्याय, पहिला पर्याय 25 डिसेंबर 1885, दुसरा पर्याय 27 डिसेंबर 1885, तिसरा पर्याय 28 डिसेंबर 1885 की 30 डिसेंबर 1885? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 28 डिसेंबर 1885। हे साल तुम्ही लक्षातच ठेवा बघा, 28 डिसेंबर 1885 ह्या दिवशी राष्ट्रीय सभेची स्थापना झाली, किंवा भारतीय राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन कुठं भरवण्यात आलेलं होतं? मुंबई इथं भरवण्यात आलेलं होतं। तुम्हाला प्रश्न असा सुद्धा येईल, राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन कुठं भरवण्यात आलेलं होतं? तर मुंबई इथं भरवण्यात आलेलं होतं। बघा त्याची तारीख कुठली आहे? 28 डिसेंबर 1885। हे लक्षात कसं ठेवायचं? काही विद्यार्थी म्हणतात की आम्हाला तारखा लक्षात राहत नाही। तर तुमची एनएमएमएस ची परीक्षा कधी होणार आहे? 28 डिसेंबरला होणार आहे। तर 28 डिसेंबर ह्या दिवशी काय झालेलं होतं? तर राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन, म्हणजेच काय झालेलं होतं की भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली होती। भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली होती। कधी झालेली होती? 28 डिसेंबर 1885 ह्या दिवशी। बघा, भारताच्या विविध प्रांतातील 72 प्रतिनिधी मुंबई इथं एकत्रित आलेले होते आणि त्यांनी त्या अधिवेशनामध्ये, अधिवेशन म्हणजे कार्यक्रम, लोकांनी एकत्रित येऊन भरवलेला कार्यक्रम, त्या अधिवेशनामध्ये एका सभेची स्थापना केली। त्या सभेचं नाव आहे भारतीय राष्ट्रीय सभा, म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस, म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस। आताच जे काँग्रेस आहे ना, त्या काँग्रेसची स्थापना कधी झालेली आहे? 1885 साली झालेली आहे, 28 डिसेंबर। राष्ट्रीय म्हणजे काय? राष्ट्रीय म्हणजे संपूर्ण देशाचा, ह्याचं संपूर्ण देशाचं नागरिक त्याच्यामध्ये येतात। मग इंडियन, भारतातील सगळ्या संपूर्ण देशासाठी कार्य करणार आहे। आता ही काँग्रेस म्हणजे इथं सभा असा अर्थ त्याचा घ्यायचा। त्या इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 या दिवशी मुंबई इथं झालेली आहे। त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न बघा, राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन मुंबईमध्ये भरले, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पहिला पर्याय उमेशचंद्र बॅनर्जी, दुसरा लोकमान्य टिळक, तिसरा सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि चौथा गोपाळकृष्ण गोखले। तर याचं बरोबर उत्तर होतं उमेशचंद्र बॅनर्जी। उमेशचंद्र बॅनर्जी हे कोलकात्यामधलं नामवंत वकील होते। म्हणजे कोलकात्यामध्ये जर वकील म्हणून नाव त्या काळामध्ये घेतलं जात होतं कोणाचं? उमेशचंद्र बॅनर्जी यांचं। नामवंत याचा अर्थ की त्यांचं नाव सगळ्यांना माहित होतं त्या भागामध्ये।
तर बघा त्या भागामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये त्यांचं नाव माहित होतं. उमेशचंद्र बॅनर्जी यांचं. उच्च शिक्षित होते ते, समाजसुधारक होते ते. तर राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरलं गेलं मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये त्याचा अध्यक्ष, ते पहिले अध्यक्ष राष्ट्रीय सभेचं कोण होते, तर उमेशचंद्र बॅनर्जी हे होते. हे लक्षात ठेवा. राष्ट्रीय सभा म्हणजे तुम्हाला कळाली, राष्ट्रीय सभेलाच भारतीय राष्ट्रीय सभा सुद्धा म्हटलं जाऊ शकतंय किंवा राष्ट्रीय सभा सुद्धा म्हणायचं. त्यालाच इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे आताचं जे काँग्रेस आहे, तर तीच तिची स्थापना 1885 साली झालेली आहे. तर त्यावेळी तिची स्थापना वेगळ्या कारणासाठी झालेली होती. आज त्याला भरपूर असं राजकारणाचं वळण लागलेलं आहे. राजकारणाचं वळण त्याला काय बघा सुरुवातीपासूनच होतं, परंतु पुढे पुढे गेल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात राजकारणाचं वळण लागलं. ती भारतातील मोठी असं तो पक्ष बनलेला आहे, राष्ट्रीय पक्ष बनलेला आहे. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न बघा. डॉट 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 ह्या ब्रिटिश अधिकाऱ्याने राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. पहिला पर्याय लॉर्ड कॅनिंग, दुसरा लॉर्ड डलहौसी, तिसरा ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम की चौथा यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम, म्हणजेच त्याला ए ओ ह्यूम असं म्हणायचं. ए ओ ह्यूम त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. ह्यूमचं जरा स्पेलिंग बघा तुम्ही, काही अडचण नाही. खरं या ब्रिटिश अधिकाऱ्यानं राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतलेला होता ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम यांनी. बघा गुगलमध्ये जर टाईप केलं जी राष्ट्रीय सभा आहे किंवा इंडियन नॅशनल काँग्रेस आहे किंवा भारतीय राष्ट्रीय सभा आहे, त्याची स्थापना कोणी केलेली होती, तर त्याची स्थापना ए ओ ह्यूम यांनी केलेली होती असं येते. नाही, ए ओ ह्यूम यांनी केलेली नव्हती. तर बघा ह्याच्यामध्ये भारतामधल्या विविध प्रांतामधलं 72 प्रतिनिधी आलेले होते. प्रतिनिधी म्हणजे काय, त्या वेगवेगळ्या भागाचं प्रतिनिधित्व करणारी माणसं म्हणजे प्रतिनिधी, असं 72 प्रतिनिधी आलेलं होतं. आणि त्याचं अध्यक्षपद उमेशचंद्र बॅनर्जी यांनी स्वीकारलेलं होतं. आणि त्या सगळ्यांनी मिळून मुंबई इथं 28 डिसेंबर 1885 साली त्या राष्ट्रीय सभेची म्हणजेच भारतीय राष्ट्रीय सभेची, ज्याला इंग्लिशमध्ये आपण इंडियन नॅशनल काँग्रेस असं म्हणतोय, त्याची स्थापना केलेली होती. या बघा जर फक्त तुम्हाला कुठला ब्रिटिश अधिकार पुढे होता असा प्रश्न आला तर काय बघा ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम यांचं नाव घ्यायचं, ए ओ ह्यूम यांचं नाव घ्यायचं. जर कुठला ब्रिटिश अधिकारी याचा पुढाकार होता तो, हे नाव लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. कारण ए ओ ह्यूम यांचं नाव तुम्हाला काय बघा पुढे 9वी असून दे 10वी असून दे स्पर्धा परीक्षा करून दे, यांचं नाव तुम्हाला काय बघा बघायलाच मिळणार आहे. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोण जहालमतवादी पुढारी होते. पहिला पर्याय गोपाळ कृष्ण गोखले, दुसरा फिरोजशाह मेहता, तिसरा सुरेंद्रनाथ बॅनर्जी की बाळ गंगाधर टिळक. बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक हे जहालमतवादी पुढारी होते. आता थोडं लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो. राष्ट्रीय सभा इथं व्यवस्थित लिहितो, राष्ट्रीय सभा. आता ही राष्ट्रीय सभा 28 डिसेंबर 1885 साली मुंबईमध्ये स्थापन करण्यात आली. बघा या राष्ट्रीय सभेमध्ये 2 पार्ट होते. एक म्हणजे मवाळ युग किंवा त्याला मवाळ गटातील नेते असं सुद्धा म्हणा, किंवा दुसरा होतं ते जहाल युग. दुसरं होतं ते जहाल युग. हे मवाळ युग होतं ना, ते मवाळ युग 1885 म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना ते 1905 पर्यंतचं युग ह्याला मवाळ युग म्हणतात. 1885 पासून ते 1905 पर्यंतचं युग ह्याला मवाळ युग म्हणायचं. आणि 1905 पासूनचं 1920 पर्यंतचं त्याला म्हणायचं जहाल युग म्हणायचं. 1905 पासूनचं ते 1905 ते 1920च्या दरम्यानचं जहाल युग असं म्हणायचं. आता हे मवाळ युग नेमकं आहे काय. मवाळ युग म्हणजे पण बघा मवाळ कशाला म्हणतोय, बघा एखादं जर पान असतं तर त्याला आपण म्हणतोय मवाळलेलं आहे. मवाळलेलं आहे म्हणजे सुकल्याला आहे. म्हणजे सुकल्याला असा अर्थ त्याचा घेऊ नका. तर ही लोक काय होती, मवाळ युगातील लोक उच्च शिक्षित होती, ती वास्तववादी होती. वास्तववादी म्हणजे काय, जे आहे ते आहे, वस्तुस्थितीवरती भर देणारी लोक होती. उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांचं मत काय होतं, आपण सनदशीर मार्गाने जाऊया, आपण कायद्यानं जाऊया, आपण नियमानुसार जाऊया आणि आपण ब्रिटिश सरकारकडे मागणी करूया.
तर आपण जर अशी मागणी केली तर ब्रिटिश सरकार ते निश्चितच पूर्ण करेल, असं या मवाळ युगातील लोकांचं मत होतं. मवाळ गटातील पुढारी म्हणा, मवाळ युगातील जे नेते आहेत त्या नेत्यांचं मत काय होतं की आपण सनदशीर म्हणजे व्यवस्थित मार्गाने जर गेलो तर ब्रिटिश आपल्या मागण्या पूर्ण करतील. मग ह्या लोकांच्या मागण्या काय होत्या? तर मागण्या एक होत्या की जे उच्च शिक्षित भारतीय आहेत किंवा शिकलेले जे भारतीय आहेत त्यांना नोकऱ्या लागल्या पाहिजे, त्यांना प्रशासनात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट लष्करावरती जो खर्च व्हायला आहे त्याच्यामध्ये कपात केली पाहिजे. आता लष्कराचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये कपात का केली पाहिजे? आज तर आपण बघतोय, तुम्ही न्यूज बघत असाल की लष्कराच्या खर्चात आज तर भरपूर अशी वाढ केली जाते. लष्करावरती जास्तीत जास्त खर्च केला जातोय. मग त्या काळामध्ये अशी काय परिस्थिती आलेली होती? तर बघा, लष्करावरती जो लागणारा जो खर्च आहे ना तो भारतीय माणसांच्याकडून घेतला जात होता. लोकांच्याकडूनच जमा करणार, त्यावेळीच त्या लष्करावरती खर्च करणार ना ब्रिटिश सरकार. तर ह्याच्यामुळे भारतीय जी जनता होती ती दारिद्र्यात आलेली होती, ती गरीब झालेली होती. आता बघा, लष्करावरती जास्तीत जास्त खर्च का करत होते? तुम्ही 1857 साल आठवा. 1857चा स्वातंत्र्य लढा तुम्हाला माहिती आहे सर्वांना. काय केलेलं होतं? भारताच्या विविध भागामध्ये लोकांनी उठाव केलेले होते ब्रिटिशांच्या विरुद्ध. हे ब्रिटिशांच्या डोक्यात होतं. त्यामुळेच त्यांनी परत असे भारतीय एकत्रित येऊ नयेत म्हणून लष्करावरती जास्तीत जास्त खर्च करण्यास सुरुवात केला. आपलं लष्कर स्ट्रॉंग करण्यास सुरुवात केलेलं होतं ब्रिटिशांनी. आणि हे भरपूर अशा भारतीय उच्च शिक्षित लोकांना, जागृत जनतेला हे आवडलेलं नव्हतं. भारतीय जनता असंतुष्ट होती. त्यामुळेच काय बघा, यांनी राष्ट्रीय सभा सुरू केलेली होती. तुम्हाला समजलं मवाळ युग काय आहे ते? आता जहाल युग म्हणजे काय? 1905 नंतरचं युग आहे ते जहाल युग आहे. ह्या गटातील नेते जे होते किंवा ह्या मताचे जे नेते होते ते जहाल होते. जहाल आपण कशाला म्हणतोय? जहाल म्हणजे एखादं तीव्र, एखादं विषारी असं म्हणतोय. तर बघा, एकदम असे स्ट्रॉंग, यांचं काय मत होतं जहाल युगातील नेत्यांचं? स्वातंत्र्यासाठी आपल्याला अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे. स्वातंत्र्य जर आपल्याला मिळवायचं जर असेल तर आपल्याला संघर्ष ताकदीनं आणि एकदम तीव्र केला पाहिजे. आपली मतं परखड मांडली पाहिजेत. आपली मतं काय बघा, जर एखादा न्यूजपेपर असेल किंवा वृत्तपत्र असेल त्याच्यामधून आपण टीका केली पाहिजे, अशा मताची ती लोक होती. ती जहाल युगातील लोक, जहाल गटातील लोक होती. ते 1905 ते 1920 दरम्यानचा कालखंड असा मानला जातो. समजलं? राष्ट्रीय सभेचं दोन पार्ट आहे, एक मवाळ युग आणि एक दुसरं म्हणजे जहाल युग. पण जहाल मतवादी कोण होतं? तर बाळ गंगाधर टिळक होतं. बाकीचे हे तीन, गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता आणि सुरेशचंद्र बॅनर्जी, हे मवाळ नेते होते. हे मवाळ गटातील पुढारी होते. मवाळ म्हणजे समजलेला आहे तुम्हाला. त्यांचं मत होतं सनदशीर मार्गाने गेलो तर ब्रिटिश आपल्या मागण्या पूर्ण करतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा, खालीलपैकी कोण मवाळ मतवादी पुढारी होते? फिरोजशाह मेहता, लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक की बिपिनचंद्र पाल? तर फिरोजशाह मेहता हे कोण होते? तर हे मवाळ मतवादी पुढारी होते. मवाळ मतवादी म्हणजे सनदशीर मार्गाने जर गेलो, सनदशीर म्हणजे कायद्यानं किंवा नियमानुसार जर गेलो तर ब्रिटिश आपल्या मागण्या पूर्ण करतील, आपण व्यवस्थितरित्या जाऊया, असं काय बघा म्हणणारी लोक होती. फिरोजशाह मेहता होते, त्यानंतर काय बघा गोपाळकृष्ण गोखले होते आणि हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. ही तीन नावं लक्षात ठेवायची. आणि जर जहाल मतवादी विचारलं, जहाल मतवादी पुढारी कुठला पण विचारले, जहाल मतवादी, तर जहाल मतवादी एकूण 3 होते. ते म्हणजे लाल, असं लक्षात ठेवा तुम्ही, लाल बाल पाल. म्हणजेच काय बघा, लाल म्हणजे लाला लजपत राय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. जहाल मतवादी होते ते. लाला लजपत राय, दुसरं म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. लाल बाल पाल हे जहाल मतवादी पुढारी होते. कुठलं पण येऊ शकतंय म्हणून सांगायला लागलोय तुम्हाला. त्यानंतर 7 नंबरचा प्रश्न, केसरी व मराठा या वृत्तपत्रातून ... यांनी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती टीका केली. तर पहिला पर्याय लोकमान्य टिळक, दुसरा लाला लजपत राय, तिसरा गोपाळकृष्ण गोखले की चौथा बिपिनचंद्र पाल? आणि याचं बरोबर उत्तर आहे लोकमान्य टिळक. तर लोकमान्य टिळकांनी त्यांनी काढलेल्या केसरी व मराठा या वृत्तपत्रातून ब्रिटिश सरकारची जी दडपशाही होती, ब्रिटिश सरकार काय बघा भारतीयांना दडपण्याचा प्रयत्न करू लागलेली होती. जसं की भारतीय लोक
चळवळीसाठी आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरत होते, एकत्रित संघटित होत होते, तर त्यांना दडपण्याचा, त्यांना हटवून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न या ब्रिटिशांनी केलेला होता. आणि हे चुकीचं करत आहे अशी काय बघा घणानात्या जोरदार टीका जर कोणी केलेल्या असेल तर लोकमान्य टिळकांनी केलेले आहेत आपल्या केसरी व मराठा या वृत्तपत्रातून. आधी लोक काय बघा भीत होते, जसं की मी तुम्हाला मवाळ गटातील लोक सांगितलेले, त्यांचं मत आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्याचं होतं, परंतु ते कायद्याच्या मार्गानं, व्यवस्थित मार्गानं, कुठल्याही टीका न करता असं त्यांचं काय बघा मत होतं. परंतु जहाल गटातील नेत्यांचं असं मत नव्हतं. ते टीका करत होते, आंदोलनं करत होते, रस्त्यावरती उतरत होते. तर समजलं तर काय बघा हे लोकमान्य टिळक यांनी आपल्या केसरी व मराठा वृत्तपत्रातून ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीवरती घणानं ती टीका केलेली आहे. केसरी व मराठा ही वृत्तपत्र लक्षात ठेवा, पहिल्या टॉपिक मध्ये सुद्धा याचा संदर्भ येऊन गेलेला आहे. त्यानंतर काय बघा 8वा प्रश्न, बंगाल प्रांतात डॉट 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 हे जहालमतवादी विचारांचं मुखपत्र होतं. पहिला ऑप्शन मराठा, दुसरा केसरी, तिसरा दर्पण की अमृत बाजार पत्रिका. तर याचं बरोबर उत्तर आहे अमृत बाजार पत्रिका. अमृत बाजार पत्रिका लक्षात ठेवा. तर बंगाल प्रांतात म्हणतोय तर जहालमतवादी म्हणजे समजलं, स्वातंत्र्य जर मिळवायचं असेल तर स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे अशा मताची लोक म्हणजे कुठली जहालमतवादी लोक. तर त्यांच्या विचारांचं मुखपत्र म्हणजे त्यांचा विचार मांडण्यासाठी एक पत्र होतं, त्याचं नाव होतं कुठलं, अमृत बाजार पत्रिका. आता बघा मी एक तुम्हाला छोटासा फरक सांगतो, मुखपत्र म्हणजे काय आणि वृत्तपत्र म्हणजे काय. वृत्तपत्र आणि मुखपत्र याच्यामधला फरक, हे मुखपत्र म्हणजे एखाद्या संस्थेचं प्रतिनिधित्व करते. एखादी जर संस्था असेल, जसं भारतीय राष्ट्रीय सभा, त्या राष्ट्रीय सभेचं ते प्रतिनिधित्व करते, त्यांच्या बाजू मांडण्याचा प्रयत्न करते. इथं काय बघा मुखपत्र काय काम करणार आहे, भारतीय राष्ट्रीय सभा ही एक संस्था आहे, कुठलीही संस्था असून दे, तिच्या काय बघा त्याच्या सर्व गोष्टी मांडण्याचा प्रयत्न म्हणजे तिचा हेतू काय, तिचा उद्दिष्ट काय, या सर्व गोष्टी मांडण्याचा प्रयत्न हे मुखपत्र करते. आणि वृत्तपत्र काय करते, साधी गोष्ट आहे, तुम्हालाच विचारतो वृत्तपत्र करते काय. तुमच्या घरामध्ये डेली वृत्तपत्र येत असेल किंवा एखाद्या दुकानामध्ये वृत्तपत्र येत असेल, तुम्ही लायब्ररी मध्ये बघितलं असेल की वृत्तपत्र येतात, त्यांचं काम काय असते तर सामान्य माणसाला बातम्या पुरवणं. काय काम असते, सामान्य माणसाला बातम्या पुरवण्याचं काम कोण करते, वृत्तपत्र करते. फरक तुम्हाला समजलेला असेल. तर काय बघा त्यानंतर 9वा प्रश्न, डॉट डॉट यांनी शिवजयंती व गणेशोत्सव या उत्सवाचे आयोजन केले. हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे, आयएमपी प्रश्न आहे. तर पहिला पर्याय गोपाळकृष्ण गोखले, दुसरा लोकमान्य टिळक, तिसरा बिपिनचंद्र पाल की चौथा सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तर याचं बरोबर उत्तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य टिळक किंवा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक किंवा बाळ गंगाधर टिळक हे सर्व एकच. लोकमान्य टिळक कुठे बघायला मिळेल तुम्हाला, त्यानंतर काय बघा बाळ गंगाधर टिळक बघायला मिळेल, हे काय बघा एकच. लोकमान्य टिळकांचीच ही नाव आहेत, म्हणजे लोकमान्य टिळकांचं बाळ गंगाधर टिळक हे पूर्ण नाव आहे, लोकमान्य ही त्यांना पदवी आहे. तर बघा डॉट डॉट यांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव या उत्सवाचं आयोजन केलेलं होतं, लोकमान्य टिळकांनी केलेलं होतं. का लोकमान्य टिळकांनी ह्या उत्सवाचं आयोजन केलेलं होतं, तर लोकांनी एकत्रित यावं, लोकांनी आपल्या समस्या सोडवाव्या, विचार विमर्श करावं, ह्यासाठी लोकमान्य टिळकांनी हे शिवजयंती व गणेशोत्सव साजरं केलेलं होतं. असं नव्हतं की आजकाल लोक काय बघा ते काय ते काढतात, जसं की मिरवणूक काढतात आजकाल, जसं गणपतीची आपण शेवटच्या दिवशी अनंत चतुर्थी असते त्या दिवशी मिरवणूक काढतो, त्या मिरवणुकीमध्ये काही लोक दारू पिऊन नाचत आहेत, त्याच्यासाठी ही गणेशोत्सव किंवा शिवजयंती काढलेली नव्हती. तर लोकांनी एकत्रित यावं त्या काळामध्ये आणि आपले विचार विमर्श मांडावं, ह्याच्यासाठी त्यांनी लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव चालू केलेले होते. बघा त्यांचं मूळ कारण, त्याचा मूळ हेतू काय होता माहितीये लोकमान्य टिळकांचा हा तर होताच, परंतु मूळ हेतू काय होता तर बघा त्यांचं म्हणणं काय होतं, जर आपण राजकारणाच्या हेतूनं जर रस्त्यावरती उतारलो म्हणजे एखाद्या मागणीसाठी राजकारणाच्या हेतूसाठी जर आपण रस्त्यावरती उतारलो तर जे ब्रिटिश सरकार आहे ते आपल्याला काय करू शकते, हटवू शकते. आपल्याला काय बघा आपलं आंदोलन ते मोडून टाकू शकते. ब्रिटिश सरकार आपल्याला तिथून हटवून लावून देऊ शकते. जर आपण जर राजकीय मागणीसाठी एकत्रित आलो तर, जसं की बघा आता मराठा आंदोलन झालं, मराठा आंदोलन की आम्हाला ओबीसी मध्ये घ्या, यासाठी मराठी आंदोलन चालू होतं. आता हे काय राजकीय मागणीसाठी आंदोलन आहे.
जर समजा ते तीव्र आंदोलन झालं, काही तोडाफोडी झाल्या, तर तेथील पोलीस आपल्याला काय बघा मारून हटवू शकतात. म्हणजे राजकीय मागण्या झाल्या, तर राजकीय मागणीसाठी आपण रस्त्यावरती उतरलो तर पोलीस आपल्याला हटवू शकतात. म्हणजेच ब्रिटिश सरकार आपल्याला काय बघा ते आपलं आंदोलन मोडून टाकू शकतात आणि आपल्याला काय बघा मारूही शकतात. बघा मारूही शकतात, असं लोकमान्य टिळकाचं मत होतं. म्हणून लोकमान्य टिळक काय करूया म्हटलं, तर आपण धार्मिक बाबीसाठी रस्त्यावरती उतरूया. म्हणजे आपण देवासाठी देवासाठी जर आपण रस्त्यावरती उतरलो, धार्मिक बाबींसाठी आपण जर रस्त्यावरती उतरलो, तर आपल्याला ब्रिटिश सरकार काहीही करू शकणार नाही. आणि ह्यातूनच आपण विचार विमर्श करूया, ह्यातूनच आपण राष्ट्राच्या उन्नतीसाठी, आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करूया, असं त्यांचं काय बघा मत होतं. कोणाचं? लोकमान्य टिळकांचं. हे तुम्हाला समजलं असेल मी काय सांगालोय ते नेमकं. तर का शिवजयंती आणि गणेश उत्सव चालू केलेला आहे, ह्याच्यासाठी मी जास्त वेळ घेत आहे, तर तुम्हाला सुद्धा समजावं म्हणून. तर 10 नंबरचा काय बघा प्रश्न बघा. डॉट डॉट यांनी मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. पहिला ऑप्शन बिपिनचंद्र पाल, दुसरा लाला लजपत राय, तिसरा लोकमान्य टिळक की चौथा गोपाळकृष्ण गोखले. त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक. तर त्याचं बरोबर उत्तर आहे लोकमान्य टिळक. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक किंवा बाळ गंगाधर टिळक यांनीच काय बघा गीता रहस्य हा मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिलेला काय आहे ग्रंथ आहे. मंडालेचा तुरुंग कुठं आहे, तर म्यानमार या ठिकाणी आहे. म्यानमार हा देश कुठं आहे हा तुम्ही मॅप मध्ये बघा. तुम्ही काय करायचंय, मॅप मध्ये म्यानमार हा देश कुठं बघायचा आहे, तर तुम्ही बांगलादेशच्या पूर्वेला तिथं म्यानमार हा देश तुम्हाला गावेल, तर ते तुम्ही बघायचा आहे म्यानमार. तर म्यानमार ह्या देशामध्ये मंडालेचा तुरुंग आहे. त्या मंडालेच्या तुरुंगामध्ये लोकमान्य टिळकांना 6 वर्ष तुरुंगात टाकलेलं होतं. किती वर्ष? 6 वर्ष तुरुंगामध्ये टाकलेलं होतं या ब्रिटिशांनी. आणि त्यांनी तिथंच तुरुंगामध्ये गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला होता. आपल्याला एखादं पुस्तक इथं व्यवस्थित असून लिहिता येत नव्हतं, त्यांनी त्या तुरुंगामध्ये गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला होता. आता या गीता रहस्य या ग्रंथामध्ये आहे काय, तर कर्मयोग आहे. काय आहे? कर्मयोग. कर्मयोग म्हणजे काय? प्रत्येक माणसानं कृतीशील असलं पाहिजे, प्रत्येक माणसानं कृती करत राहिलं पाहिजे. आता तुमचं काय काम आहे, तुम्ही काय काम करत राहिलं पाहिजे, आता तुम्ही काय कृती करत राहिलं पाहिजे, तर तुम्ही अभ्यास करत राहिलं पाहिजे. म्हणजेच तुम्ही कृतीशील राहाल, म्हणजेच तुम्ही काय राहाल, कृतीशील राहाल. बघा हे लोकमान्य टिळकांनी त्या काळामध्ये सांगितलेलं आहे, हे तुम्हाला समजलेलं असेल. त्यानंतर काय बघा 11 नंबरचा प्रश्न. 1897 मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक झाली? पहिला पर्याय एओ ह्यूम, दुसरा रँड, तिसरा लॉर्ड कॅनिंग आणि चौथा यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रँड. तर रँड ह्या ब्रिटिश अधिकाऱ्याची नेमणूक झालेली होती पुण्यामध्ये प्लेगच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी. आणि ते प्लेगची साथ कधी? 1897 साल सुद्धा लक्षात ठेवा. 1897 साल बघा लक्षात ठेवा, प्लेगची साथ पुण्यामध्ये आलेली होती आणि तिला आटोक्यात आणण्यासाठी रँड या अधिकाऱ्याची नेमणूक झालेली होती. 1897 साल. आणि जर आठवा मी काय सांगितलेलं होतं 1897 सालामध्ये, तर ह्याच सालामध्ये काय झालेलं होतं, तर स्वामी विवेकानंद यांनी आपलं जे गुरु आहेत कोण, रामकृष्ण परमहंस यांच्या नावानुसार एका समाजाची किंवा एका संस्थेची स्थापना केली. त्याचं नाव काय होतं? रामकृष्ण मिशन. हे आठवतंय तुम्हाला? मागच्याच धड्यामधला प्रश्न आहे. रामकृष्ण परमहंस यांचं शिष्य स्वामी विवेकानंद यांनी 1897 साली रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली होती. मिशन रामकृष्ण मिशन. आणि 1897 मध्येच पुण्यामध्ये प्लेग आलेली होती. असं तुम्ही काय बघा ज्या तारखा आहेत किंवा जे साल आहेत ते जोडत जावा, तरच तुम्हाला ते आठवणार आहे. बघा आता हे जो अधिकारी होता रँड, ह्यानं काय केलेलं आहे, लोकांना काय बघा जबरदस्ती त्यांच्यावरती केलेला आहे. आता एखाद्या घरामध्ये प्लेग झालेला आहे, समजा एखादा व्यक्ती आहे, तो मरण हा पावणारच आहे, परंतु त्याच्या घरातील व्यक्ती काय त्याला सोडून देतील असंच आणि तू मर जा असं म्हणतील काय? नाही म्हणणार आहे. तर या लोकांना काय बघा त्यानं जबरदस्तीनं काय केलेलं आहे, शोधलेलं आहे आणि त्याच्यावरती जुलूम जबरदस्ती केलेला आहे, अन्याय केलेला आहे. तर ह्याच्यामुळं काय बघा, ह्याच्यामुळं जे भारतीय आहेत त्यांच्या मनामध्ये ह्या अधिकाऱ्याविषयी राग होता आणि ह्या रागातूनच काय बघा चापेकर बंधूंनी या अधिकाऱ्याचा काय केलेला आहे, वध केलेला आहे. चापेकर बंधूंनी ह्याचा काय बघा ह्याला ठार मारलेला आहे, ह्या अधिकाऱ्याला. आणि ब्रिटिशांनी काय बघा ह्या कटामध्ये, ह्या गोष्टीमध्ये आपले जे लोकमान्य टिळक आहेत यांना अडकण्याचा भरपूर असा प्रयत्न केलेला होता, परंतु त्याच्यामध्ये त्यांना अपयश आलेलं होतं.
तरी सुद्धा काही कारणास्तव काही कारण पुढे करून त्यांना 6 वर्ष तुरुंगामध्ये टाकलेलंच होतं, मंडालेच्या तुरुंगामध्ये, आणि तिथंच त्यांनी ग्रंथ लिहिलेला होता, त्याचं नाव आहे गीता रहस्य. त्यानंतर 12 नंबरचा प्रश्न, लॉर्ड कर्झन याने डॉट डॉट साली बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली. पहिला ऑप्शन 1905, दुसरा 1902, तिसरा 1907 की चौथा 1908. तर बरोबर उत्तर आहे 1905. 1905 1905 साली लॉर्ड कर्झननं, नाव लक्षात ठेवायची, बंगालची फाळणी केली कुणी? लॉर्ड कर्झननं. कुठल्या साली केली बंगालची फाळणी? 1905 या साली बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यानं केलेली आहे. बंगालची फाळणी केली म्हणजे काय? फाळणी या शब्दाचा अर्थ काय? 2 भाग केलं बंगालचं. म्हणजे 2 भाग कुठलं कुठलं केलं? एक पश्चिम बंगाल, एक पश्चिम बंगाल, जो भाग भारतामध्ये आहे, जो भाग काय बघा भारतामध्ये आहे. जसं की बघा तुम्हाला सांगतो इथं बघा, असा एक बंगालचा हा काय बघा प्रदेश होता. आता बंगालच्या प्रदेशाचं त्यानं 2 भाग केले, एक म्हणजे पश्चिम बंगाल, एक म्हणजे भाग केला पश्चिम बंगाल, आणि दुसरा भाग केला, ह्या बघा ही बाजू असते पश्चिम, आपली डावी बाजू, आणि ही कुठली बाजू असते? पूर्व असते. तर ह्यो झाला पूर्व बंगाल. तर काय बघा, ह्यो झाला पूर्व बंगाल. तर माझा हात कोणीकडे दिसतोय हे मला माहित नाही, खरं तुम्हाला सांगतो पश्चिम बंगाल ही डाव्या बाजूला आणि पूर्व बंगाल हे काय बघा उजव्या बाजूला, असं म्हणा. तर हे पश्चिम बंगाल हा भाग आता भारतामध्ये आहे. पश्चिम बंगाल हा भाग कुठं आहे बघा? भारतामध्ये आहे. आणि पश्चिम बंगाल ह्या भारतामध्ये जास्तीत जास्त हिंदू आहे. तर त्यानं काय केलं? लॉर्ड कर्झननं हिंदूंना वेगळं केलं, आणि पूर्व बंगाल ह्याच्यामध्ये काय बघा मुस्लिम आहेत. मुस्लिमांना काय केलं? मुस्लिमांना वेगळं केलं. तर हिंदू मुस्लिम त्यांना काय केलं? वेगळं केलं. काय वेगळं केलं? कारण भारतामध्ये भरपूर प्रमाणात चळवळी होत होत्या, आंदोलनं होत होती. तर ते आंदोलनं कुठं ना कुठेतरी थांबावीत, आटोक्यात यावीत, लोक एकमेकांमध्ये विभागावीत, आणि लोकांची एकमेकांच्या मध्ये भांडणं लागावीत, ह्याच्यासाठी त्याने 1905 साली बंगालची फाळणी केलेली होती. तर ही मागणी काय बघा भरपूर भारतीयांना, जे उच्च शिक्षित भारतीय, जागृत भारतीय, जे शिकलेले असतील, वास्तववादी भारतीय होते, त्यांना मान्य नव्हती ही फाळणी. तर बघा त्याच्यासाठीच 13वा प्रश्न आहे, डॉट 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 ऑक्टोबर हा बंगालच्या फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला होता. पहिला पर्याय 19, दुसरा 16, तिसरा 15 की चौथा 17. आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 16 ऑक्टोबर. 16 ऑक्टोबर 16 ऑक्टोबर या दिवशी बंगालची फाळणी झालेली होती. 16 ऑक्टोबर या दिवशी लॉर्ड कर्झन यानं बंगालची फाळणी केलेली होती. आणि ज्यावेळी बंगालची फाळणी झाली ना, त्यावेळी काय बघा राष्ट्रीय म्हणजे ह्या संपूर्ण भारताचा काय बघा शोक दिन म्हणून पाळण्यात आलेला होता. हे म्हणजे लोकांना आवडलेलं नव्हतं, ते म्हणून राष्ट्रीय शोक दिन, शोक म्हणजे लोकांना भरपूर प्रमाणात काय बघा दुःख झालेलं होतं. त्याच्यासाठी 16 ऑक्टोबर हा बंगालच्या फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आलेला होता, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता बघा या राष्ट्रीय शोक दिन मी तुम्हाला सांगतो, आणि एक गोष्ट, वंगभंग चळवळ, ही सुद्धा चळवळ लक्षात घ्या. वंगभंग चळवळ जी आपली राष्ट्रीय सभा आहे, भारतीय राष्ट्रीय सभा, त्या भारतीय राष्ट्रीय सभेनं एक चळवळ चालू केलेली होती, तिला वंगभंग चळवळ होती. ही चळवळ नेमकी काय आहे ती लक्षात घ्या. जी बंगालची फाळणी झालेली होती ना, त्या बंगालची फाळणीला विरोध करण्यासाठी, बंगालची फाळणी भरपूर भारतीयांना मान्य नव्हती. काय बघा आपल्या भारताचं तुकडं जे झालेलं कुणाला मान्य असतील? आपल्या भारतामध्ये जनता व्यवस्थित राहत होती, आणि हिची तोडण्याचं काम जे कोणी केलेलं होतं? ब्रिटिशांनी केलेलं होतं. तर या बंगालच्या फाळणीला विरोध करण्यासाठी भारतामध्ये जी चळवळ, जे आंदोलन चालू होतं, त्याला वंगभंग चळवळ असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? वंगभंग चळवळ असं म्हणायचं. तर हे वंगभंग चळवळ हे सुद्धा नाव तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर 14वा प्रश्न, स्वराज या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार कोणी केला? पहिला ऑप्शन लोकमान्य टिळक, दुसरा गोपाळकृष्ण गोखले, तिसरा दादाभाई नौरोजी की चौथा फिरोजशाह मेहता. आणि याचं बरोबर उत्तर आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी. IMP प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे, कारण हा कन्फ्युजन, गोंधळामध्ये टाकण्याचा प्रश्न आहे तुम्हाला. काय माहिती आहे कसा गोंधळ तुमचा होणार? स्वराज या शब्दाचा अर्थ आपल्याला असं वाटणार की लोकमान्य टिळक यांनी केलाय. कुणी केलाय? स्वराज या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार, सर्वप्रथम म्हटलंय, सर्वात पहिल्यांदा आपल्याला वाटणार लोकमान्य टिळक त्याचं उत्तर आहे, कारण त्याचं उत्तर लोकमान्य टिळक नाही आहे, त्याचं उत्तर दादाभाई नौरोजी आहे. त्याचं उत्तर काय आहे? दादाभाई नौरोजी. आता हे दादाभाई नौरोजी 1906 साली जे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं, राष्ट्रीय सभेची काय बघा काही वर्षामध्ये अधिवेशन होत गेलीत, कार्यक्रम होत गेली, लोक एकत्रित येणं
म्हणजे संघटित होणं आणि आपल्या काय बघा बाजू मांडणं, आपले हेतू काय आहेत, आपली उद्दिष्ट काय आहेत, आपण राष्ट्राच्या उन्नतीसाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी भारताच्या प्रयत्न केले पाहिजे, याच्यासाठी काय बघा हे कार्यक्रम अधिवेशन भरत होती. आणि 1906 साली जे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं, त्याचे जे अध्यक्ष होते ते कोण होते? दादाभाई नौरोजी होते. आणि याच अधिवेशनामध्ये चतुसूत्री काय बघा चतुसूत्रीचा काय बघा स्वीकार करण्यात आला. आणि ह्याच अधिवेशनामध्ये कुठल्या 1906च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये चतुसूत्रीचा स्वीकार करण्यात आला होता. ती चतुसूत्री काय काय होती? ती चतुसूत्री एक म्हणजे स्वराज, दुसरं म्हणजे काय बघा स्वदेशी, दुसरं म्हणजे स्वदेशी, तिसरं म्हणजे काय होतं? राष्ट्रीय शिक्षण, तिसरं म्हणजे काय होतं? राष्ट्रीय शिक्षण, आणि शिक्षण, तिसरं म्हणजे राष्ट्रीय शिक्षण, आणि चौथं होतं इथं लिहितो बघा, चौथं होतं ते बहिष्कार. बहिष्कार. चतुसूत्री कुठली कुठली होती? स्वराज, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार. स्वराज म्हणजे काय बघा, हे पाठ करण्याचं काय बघा एवढं हे नाही, तुम्ही समजून घ्या. स्वराज म्हणजे काय? आपलं सगळ्यांचं राज्य, स्वतःचं शासन, जे आपण ती भारतीय लोक राहत होती ना, त्यांना अशी जाणीव झालेली होती हे आपलाच काय बघा भाग आहे, हे आपलंच शासन आहे, हे आपलंच राज्य आहे, हे म्हणजे याला स्वराज असं म्हणायचं. स्वदेशी म्हणजे काय? तर स्वतःच्या देशात निर्माण झालेल्या वस्तू आपण वापरल्या पाहिजे, असं काय बघा सर्व भारतीयांचं मत होतं. म्हणजे त्या अधिवेशनामध्ये सगळ्या भारतीयांचं काय मत झालं? आपण स्वदेशी असलं पाहिजे, म्हणजे आपल्या भारतामध्ये तयार झालेल्या वस्तू आपण वापरल्या पाहिजे. आजकाल आपण आपल्या भारतामध्ये तयार झालेल्या वस्तू वापरतोय का बघा? आपण मोबाईल कुठनं ना कुठनं तरी तयार होऊन येतात, ते आपण मोबाईल वापरतोय, कमी किमतीमध्ये मिळतात म्हणून. तर आपण आज सुद्धा स्वदेशी नाही आहे. ठीक आहे. राष्ट्रीय शिक्षण खरं स्वदेशी असलं पाहिजे, हे त्या काळामध्ये काय बघा चतुसूत्री स्वीकारलेली होती. राष्ट्रीय शिक्षण आपण घेतलं पाहिजे, जसं की आपल्या भाषा ज्या एक आहेत आणि ज्या आपल्या भाषेमध्ये जे शिक्षण मिळते ते शिक्षण आपण स्वीकारलेलं पाहिजे. परंतु आजकाल आपण सरकारी शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आजकाल आपण जात नाही. आपण काय बघा मॉडर्न झालेलो आहोत, त्यामुळे आपण प्रायव्हेट स्कूलमध्ये जातो आणि शिक्षण घेतो. तर राष्ट्रीय शिक्षण घ्यावं हे काय बघा त्या काळामध्ये चतुसूत्री स्वीकारलेली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आणि त्यानंतर बहिष्कार म्हणजे काय बघा, सरकार कुठलाही निर्णय काढेल, सरकार कुठलाही कायदा काढेल, त्याच्यामध्ये काही काही कायद्यांचा आपण बहिष्कार केला पाहिजे. जर समजा आपल्या बाबतीत एखादा कायदा केलेला आणि तो चुकीचा आहे, कशा पद्धतीनं सुद्धा काय बघा रेट वाढवलेले आहेत, कशा पद्धतीनं सुद्धा काय बघा वस्तूंवरती आता जीएसटी आकारतात समजा, तर ते मोठ्या प्रमाणात टाकलेले आहे, तर आपण बहिष्कार टाकणार. तर हे बहिष्कार टाकला पाहिजे, हे बघा त्या काळात काय बघा स्वीकार केलेलं होतं. चतुसूत्री सुद्धा लक्षात ठेवा, जे 1906 सालच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये स्वीकारलेल्या होत्या. त्यानंतर 15वा नंबरचा प्रश्न, भारत सेवक समाजाची स्थापना ... यांनी केली. भारत सेवक समाजाची स्थापना, ऑप्शन क्रमांक 1 लोकमान्य टिळक, दुसरा गोपाळकृष्ण गोखले, तिसरा दादाभाई नौरोजी, की चौथा फिरोजशाह मेहता. आणि याचं बरोबर उत्तर नामदार गोपाळ कृष्ण गोखले. काय बघा त्यांना नामदार असं म्हणत होते, नामदार गोपाळ कृष्ण गोखले. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली होती. नामदार म्हणजे काय? तर नामदार म्हणजे राजकारणामध्ये त्यांचा इतका अभ्यास होता, तर राजकारणामध्ये ते इतकं म्हणजे दिवंगत होते की त्यांना नामदार ही पदवी मिळालेली होती. नामदार हे एक पद होतं, नामदार त्यांना म्हणत होते, नामदार गोपाळकृष्ण गोखले. तर राजकारणामध्ये भरपूर असं त्यांना नॉलेज होतं. तर बघा भारत सेवक समाजाची 1905 साली त्यांनी स्थापना केलेली आहे. कधी? 1905 साल, हे सुद्धा लक्षात ठेवा. 1905 साली भारत सेवक समाजाची स्थापना कुणी केलेली आहे? नामदार गोपाळकृष्ण गोखले. आता 1905 साल कसं लक्षात ठेवायचं? तर 1905 सालच्या राष्ट्रीय सभेचं जे अधिवेशन झालं, राष्ट्रीय सभेचं अधिवेशन, त्याचं ते अध्यक्ष होते. अधिवेशन झालं त्याचं ते अध्यक्ष होते. तुम्ही म्हणाल आताच तर तुम्ही सांगितले, आता मी ह्याच्या मागे सांगितलेलं होतं ते 1906 साल. 1906 साल बघा, कन्फ्युजन घेऊ नका. 1906 साल सांगितलेलं होतं. 1906 सालच्या राष्ट्रीय सभेचं अधिवेशन, त्याचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. आणि 1905 सालच्या राष्ट्रीय सभेचं अधिवेशन, जी राष्ट्रीय सभा माहिती आहे तुम्हाला, राष्ट्रीय सभाची स्थापना कधी झालेली आहे, सगळं काय बघा राष्ट्रीय सभेला धरूनच चालू आहे. 1905 साली जी राष्ट्रीय सभा झाली त्याचं ज्या अधिवेशनाचा अध्यक्ष कोण होते? गोपाळकृष्ण गोखले होते. आणि त्यांनी त्यावेळीच 1905 साली भारतीय सेवक समाजाची स्थापना केलेली आहे.
16व्या नंबरचा प्रश्न, लॉर्ड मिंटो व अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या उत्तेजनानं कोणत्या साली मुस्लिम लीगची स्थापना झाली? पहिला ऑप्शन 1907, दुसरा 1905, तिसरा 1907 की 1908? आणि त्याचं बरोबर उत्तर आहे 1906. 1906 साल लक्षात ठेवा. 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती. हा सुद्धा IMP प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. तर कुठलं साल? 1906 साली. 1906 साली आणि काय लक्षात ठेवायचं, दादाभाई नौरोजी राष्ट्रीय सभेचं अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्याच्यामध्ये 4 चतुसूत्रीचा स्वीकार करण्यात आलेला होता. स्वराज, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार. 1906 सालीच मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती. बघा, बंगालची फाळणी होते. बंगालची फाळणी कोण करतोय? लॉर्ड कर्झन करतोय. ती बंगालची फाळणी तो 1905 साली करतोय. ती लोकांना काय बघा मान्य नसते. त्यामुळे लोक काय बघा एक चळवळ उभी करतात बंगालच्या फाळणीला विरोध करण्यासाठी. त्या चळवळीला काय म्हणतात? वंगभंग चळवळ. कुठली चळवळ? वंगभंग चळवळ. आता वंगभंग चळवळीला लोकांचा भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळू लागतोय. लोक भरपूर प्रमाणात काय बघा उत्साही असतात त्या चळवळीला धरून. आता हे ब्रिटिशांना काय बघा आवडत नाही. ते एकदम बैचेन होतात. मग ते परत आणि काय करतात? फोडायचं काम करतात. त्यांची नीती काय होती ते तुम्हाला माहिती आहे ना? फोडाने राज्य करा. लोकांना फोडायचं, फोडाने राज्य करा. फोडाने राज्य करा. जसं की बघा त्याने अगोदर काय फोडलेलं होतं? बंगालची फाळणी केलेली होती. बंगालला फोडलेलं होतं. बंगालला फोडलेलं होतं म्हणजे बंगालची फाळणी केलेली होती. त्याच्यामुळे काय बघा ते तर त्यांच्यावरती काय बघा डोक्यावरती झालेलं होतं. त्याच्यामध्ये मधून काय बघा बंगालची फाळणी झाल्यानंतर भरपूर मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आणि चळवळ उभी राहिली. ती म्हणजे वंगभंग चळवळ. परत आणि त्यांनी फोडायचं काम केलं. त्यांनी काय केलं? भारतीय मुस्लिम म्हणजे भारतामधले जे मुस्लिम आहेत ते भारतीय मुस्लिम आणि भारतीय हिंदू यांच्यामध्ये, हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये काय केलं? फूट पाडण्याचा प्रयत्न केला. जे भारतीय मुस्लिम असतील आणि भारतीय हिंदू जे आहेत ते हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये फूट काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काय म्हटलं माहिती आहे? मुस्लिमांचे जे नेते आहेत ते तुम्हाला म्हटलं तुमचं कार्य जर व्यवस्थित होण्यासाठी तुम्हाला वेगळ्या राजकीय संघटनेची आवश्यकता आहे. हे भरवण्याचं काम या ब्रिटिशांनीच केलेलं आहे मुस्लिम नेत्यांच्या मध्ये, मुस्लिम जे उच्चवर्णीय होते त्यांच्यामध्ये. त्याच्यातूनच हे मुस्लिम लोकांनी आणि लॉर्ड मिंटो व अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या सहाय्यानं 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना केलेली होती. त्यानंतर 17व्या नंबरचा प्रश्न, मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याविषयी खालीलपैकी चुकीचं विधान ओळखा. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. तर चुकीचं विधान ओळखायचं आहे. पहिला ऑप्शन, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1906 मध्ये करण्यात आला. दुसरा ऑप्शन, कायदेमंडळातील भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली. तिसरा ऑप्शन, या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची योजना करण्यात आली. की चौथा ऑप्शन, या कुटील नीतीमुळे भारतात कुटीर वृत्तीची बीजे पेरली गेली. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हे चुकीचं आहे. बाकी काय बघा दुसरा पर्याय, तिसरा पर्याय, चौथा पर्याय बरोबर आहे. मग मोर्ले मिंटो सुधारणा कायदा कधी करण्यात आला? तर 1906 मध्ये करण्यात आलेला नसून तो 1909 मध्ये करण्यात आलेला आहे. मोर्ले मिंटो कायदा 1909 सालामध्ये करण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवा. आता हा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा नेमका काय होता? बघा, भारतीयांच्या मनामध्ये हे ब्रिटिशांचं जे सरकार काम करत होतं, कार्य करत होतं, त्याच्याविषयी राग होता, असंतोष होता. त्याच पद्धतीने सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या देत नव्हते, त्याच्याविषयी सुद्धा भारतीयांच्या मनामध्ये राग होता. तसं भारतीयांच्या मनामध्ये सतत काय होतं माहिती आहे काय? आपल्या गरिबीचं, आपल्या दारिद्र्याचं कारण म्हणजे काय? हे ब्रिटिशांचं आर्थिक धोरण. आर्थिक धोरण म्हणजे ब्रिटिश कशा पद्धतीने सुद्धा म्हणजे ब्रिटिश आपल्याकडून जास्तीत जास्त महसूल गोळा करत आहेत, आपल्याकडून जास्त कर गोळा करत आहेत, आपल्याकडून जास्त पैसा घेत आहेत, म्हणूनच आपण गरीब झालेलो आहेत असं भारतीयांच्या मनामध्ये होता. हा असंतोष भारतीयांच्या मनामध्ये होता. तसंच जे भारताच्या बाहेरील म्हणालोय आफ्रिके खंडामध्ये जे भारतीय आहेत त्यांच्यावरती सुद्धा अन्याय होत होता. त्यामुळे भारतीय काय होते? रागामध्ये होते, असंतुष्ट होते. आणि हे ब्रिटिशांना कळालं की बाबा ह्या भारतीय रागामध्ये आहेत. त्याच्यासाठीच ह्या भारतीयांच्या वरती काय बघा मलमपट्टी करण्यासाठी, म्हणजे भारतीयांना लाडी उघडी लावण्यासाठी आम्ही काहीतरी तुमच्यामध्ये सुधारणा आणत आहोत, कायद्यामध्ये सुधारणा आणत आहोत तुमच्यासाठी. त्याच्यासाठीच हा मोर्ले मिंटो कायदा सुधारणा कायदा आलेला होता. हा 1909 मध्ये करण्यात आलेला होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्या कायद्याने व कायदे मंडळातील म्हणजे जी कायदे करणारी जी शाखा आहे ते मंडळ होतं भारताविषयी. आपण सर्व काही गोष्टी करतो ते कायद्यानुसार करतो. कुठलीही गोष्ट असू दे, जर आपण जंगलातील एखादी झाड तोडायचं असेल तर तिथं
ते आपण झाड तोडू शकत नाही, कारण तिथे एखादा कायदा आहे, कायदा करून ठेवलेला आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे आतासाठी एवढं लक्षात ठेवा, की आपण सर्व काही गोष्टी करतोय ते कायदा करतोय, कायद्यानं करतोय. कायदा हा खूप महत्वाचा आहे. सगळ्यात टॉप वरती जर कोण असेल तर कायदा. आणि कायदा म्हणजे काय बघा, संविधान. आपल्याला तुम्हाला माहितच असेल, ते सगळ्यात टॉप वरती आहे. त्याला धरूनच त्याच्या अनुषंगाने आपण सर्व व्यक्ती वागतोय. कोण पण असू नये मग तुम्ही आता शिक्षण घ्यालाय, तुम्ही आता जेवण जेवत आहे, तुम्ही आता बोलत आहे, हे सगळ्या गोष्टी कायद्यानं करतोय. आता एवढं लक्षात तुम्ही घ्या. तर कायदे मंडळातील त्या भारतीय सदस्यांची संख्या काय करण्यात आली, वाढवण्यात आली. ही चांगली गोष्ट केली. आता दुसरी आणि काय गोष्ट केली, या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त म्हणजे वेगळ्या मतदारसंघाची योजना करण्यात आली. याचा अर्थ जरा लक्षात ठेवा. बघा, तुम्ही फक्त पाठ करण्यासाठी लक्षात घेऊ नका. बघा, इंग्रजांनी भारतामध्ये काय काय केले हे जरा तुम्ही लक्षात घ्या. खूप महत्वाचं आहे. यांनी काय केलंय, मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची योजना करण्यात आली. म्हणजे काय केलं, की एखादा मतदारसंघ, आता तुम्हाला मतदारसंघ असतात हे तरी माहिती आहे, तर त्या मतदारसंघामध्ये मुस्लिमांसाठी विभक्त म्हणजे राखीव जागा ठेवण्यात आल्या. आणि राखीव जागा ठेवल्या, मुस्लिमांसाठी विभक्त असून ते राखीव जागा या ठेवण्यात आल्या. आणि ठेवून त्यांना मतदान करणारी लोक कोण होती माहिती आहे काय, मुस्लिमच होती. त्यांना असं सांगितलं की जर एखादा मुस्लिम व्यक्तीसाठी, ही जागा मुस्लिम व्यक्तीसाठी राखीव आहे, इथं मुस्लिम व्यक्तीच बसणार, इथं हिंदू व्यक्ती बसू शकत नाही, आणि त्या मुस्लिम व्यक्तीला मतदान करणारी लोक सुद्धा मुस्लिमच असणार, हे ब्रिटिशांनी केलेलं होतं. म्हणजेच मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची योजना. आणि या कुटील म्हणजे अशा घाण नीतीमुळेच भारतात कुटीर म्हणजे फोडण्याची, हे फुटलेल्या वृत्तीची बीज भारतामध्ये पेरली गेली होती. हे सुद्धा काय बघा बरोबर आहे. मोर्ली-मिंटो सुधारणा कायद्याविषयी 1909 साल हे लक्षात घ्या. 1909 साल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 बघा. भारतीय राष्ट्रीय सभेच्या 1916च्या लखनौ अधिवेशनात कोणाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेतील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न झाला? 1916 साली. तर पहिला ऑप्शन लोकमान्य टिळक, दुसरा गोपाळकृष्ण गोखले, तिसरा दादाभाई नौरोजी की चौथा फिरोजशाह मेहता? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लोकमान्य टिळक. तर 1916 साली प्रश्न आणि असा येऊ शकतो, 1916 साली राष्ट्रीय सभेचं अधिवेशन कुठं भरवण्यात आलेलं होतं? तर लखनौ येतं. कुठं भरवण्यात आलेलं होतं? लखनौ. लखनौ कोण आहे? तर लखनौ काय, उत्तर प्रदेशची राजधानी आहे. लखनौचं लोकेशन कुठं आहे? मॅप मध्ये तुम्ही हुडकून काढा. लखनौ मध्ये 1916च्या राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालेलं होतं. त्याचं नेतृत्व कोणी केलेलं होतं? लोकमान्य टिळकांनी केलेलं होतं. आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा, तर राष्ट्रीय सभेतील लोकांचं मतभेद होतं. मतभेद म्हणजे काय, तर राष्ट्रीय सभेमध्ये 2 गट होते. एक मवाळ गटातील नेतं होतं आणि एक झाल गटातील नेतं होतं. हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय. ती मवाळ हे गटातील लोक काय म्हणत होते, आपण स्वदेशी आणि जो बहिष्कार हा जो शब्द आहे हा काढून टाकूया, याचा स्वीकार आपण करायला नसला पाहिजे, अशी मवाळ गटातील लोक म्हणत होती. स्वदेशी म्हणजे स्वतःच्या देशात तयार झालेल्या वस्तू, असं काय बघा आपण म्हटलं नसलं पाहिजे. म्हणजे स्वदेशी वस्तू वापरल्या नसल्या पाहिजे, म्हणजे फक्त स्वदेशीच वस्तू वापरल्या पाहिजे, असं होता कामा नये, असं त्यांचं मत होतं. दुसरी गोष्ट म्हणजे बहिष्कार या शब्दाचा काय अर्थ आहे, की एखाद्या सरकारनं कायदा काढला त्याच्यावरती बहिष्कार टाकायचा, ते बघा मान्यच करायचं नाही, त्याला विरोध करायचा. आणि जर एखादा चुकीचा कायदा काढला तर त्याच्यासाठी आंदोलन करायचं, एकदम तीव्र संघर्ष करायचा. ह्याचा आपण स्वीकार करायला नसला पाहिजे, असं मवाळ गटातील लोक म्हणत होते. मग हे काही मतभेद होते, हे मिटवण्याचा प्रयत्न काय बघा 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये झालेला आहे. त्याच पद्धतीनं मुस्लिम जी लीग होती, मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय सभा असा अर्थ झाला की फक्त ती हिंदूसाठी काम करते, परंतु असं नव्हतं. ती संपूर्ण भारताच्या उन्नतीसाठी काम करत होती. संपूर्ण भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून काम करत होती. भारताच्या संपूर्ण नागरिकांसाठी, कुठलाही नागरिक कुठल्याही धर्माचा असू दे मग त्यांच्यासाठी ती काम करत होती. परंतु या इंग्रजांनी हेच मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केलेला होता. तर काय बघा, हे मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय सभा यांचं मतभेद सुद्धा काय बघा मिटवण्याचा प्रयत्न ह्याच अधिवेशनामध्ये झालेला आहे. 1916 लखनौ अधिवेशन, लोकमान्य टिळक, लक्षात ठेवायचं. त्यानंतर काय बघा 19वा प्रश्न, स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच असे कोणी ठामपणे सांगितले? डॉक्टर अनी बेझंट, गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी आणि काय बघा लोकमान्य टिळक. तर याचं बरोबर उत्तर आहे लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य टिळकांनी सांगितलेलं होतं स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, म्हणजे जन्मापासूनचा, मी ज्यावेळी इथं जन्माला आलो त्यापासूनचा स्वराज म्हणजे हे आमचं राज्य, आमचं काय बघा हे जे भाग आहे तो आमचा आहे,
हे आमचं शासन आहे आणि हा आमचा हक्क आहे जन्मापासूनचा आणि तो आम्हाला मिळाला पाहिजेच आणि तो मी मिळवणारच, मिळाला तर पाहिजेच आणि तो मिळवणारच, हे असं ठामपणे कुणी जर सांगितलेलं असेल तर लोकमान्य टिळकांनी सांगितलेलं आहे. म्हणून काय बघा, मी तुम्हाला इथं म्हणतो स्वराज हा शब्द सर्वप्रथम कुणी वापरला तर हे दादाबाई नौरोजी घ्यायचं. सर्वप्रथम कुणी वापरला तर दादाबाई नौरोजी. म्हणून इथं गोंधळ टाकणारा प्रश्न आहे. आणि स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच असं ठामपणे कुणी सांगितलेलं आहे? लोकमान्य टिळकांनी सांगितलेलं आहे. फरक तुमच्या लक्षात आलेला असेल बघा, फरक तुमच्या लक्षात आलेला असेल. आता इथं मी एक पर्याय घेतलेला आहे, थोडी माहिती सांगतो बघा. ॲनी बेझंट ही महत्वाची माहिती आहे, महत्वाची जिथं आहे तिथं त्याच्यावरून प्रश्न येऊ शकतोय. ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक ही नाव लक्षात ठेवा. ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक, ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक ह्या दोघांनी एक चळवळ चालू केलेली होती, ती म्हणजे होम रूल चळवळ. होम रूल चळवळ, ही चळवळ होम रूल चळवळ. आता ही होम रूल चळवळ का चालू केलेली होती? बघा, कुठल्याही चळवळी चालू करण्यासाठी कारण होती. भारतीयांनी कुठलीही चळवळ काय बघा अशीच काहीतरी चालू केलेली नव्हती. भारतीयांवरती अन्याय होत होता, त्यांचं शोषण होत होतं, भारतीयांकडून मोठ्या प्रमाणात महसूल गोळा केला जात होता, कर गोळा केले जात होते, भारतीयांच्यावरती निर्बंध लावलेले होते. म्हणजे काही गोष्टी तुम्ही काय बघा करायच्या नाहीत, जरी कायद्यानुसार असल्या तरी तुमच्यावरती निर्बंध लावलेले होते शासनानं. तर त्याला काय म्हणायचं, तर त्याच्यासाठीच भारतीयांनी चळवळ केलेल्या आहेत. अशाच काय बघा चळवळी केलेल्या नाहीत. चळवळी म्हणजे काय, तर बाबा चळवळ या शब्दाचा अर्थ काय, तर मी चळवळ या शब्दाचा अर्थ एक सांगतो बघा. कुठलं तरी आपले प्रश्न असतात, आपला काहीतरी हेतू असतोय, आपलं काहीतरी उद्दिष्ट असतोय, ते पूर्ण करण्यासाठी लोक एकत्र येतात, लोक संघटित होतात, त्याला चळवळ असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? चळवळ असं म्हणायचं. कुठलं तरी प्रश्न बघा असतात लोकांचे, ते आपला प्रश्न काय होता, तर आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं होतं, आपल्याला ह्या ब्रिटिशांना ह्या भारताबाहेर घालवायचं होतं, हे आपला हेतू होता, हे आपलं उद्दिष्ट होता. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लोक वारंवार एकत्र येत होते, वारंवार सातत्याने एकत्रित येणं, ह्याला चळवळ असं म्हणायचं. चळवळ या शब्दाचा अर्थ कळालं. आता आपल्या धड्याचं नाव काय? स्वातंत्र्य चळवळीच्या युगाचा प्रारंभ. स्वातंत्र्य म्हणजे काय? आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, म्हणजे आपण कुणाच्याही दडपशाली खाली न राहणं, याला स्वातंत्र्य असं म्हणायचं. मग ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या चळवळी झाल्या त्याला स्वातंत्र्य चळवळ असं म्हणायचं. आणि त्याच्या युगास प्रारंभ, युगास म्हणजे ते कालखंड आहे, तो कालखंडाला प्रारंभ झाला. केव्हापासून प्रारंभ झालाय? केव्हापासून प्रारंभ झालाय? तसं तर काय बघा, स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ 1857च्या लढ्यानंतरच झालेला आहे. परंतु ज्यावेळी राष्ट्रीय सभेची स्थापना झाली तेव्हापासून काय बघा स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ झालेला आहे, स्वातंत्र्य राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर. ओके, ठीक आहे, समजलं असेल. होम रूल चळवळ म्हणजे काय होतं, तर 1914 साली जगामध्ये पहिलं महायुद्ध चालू झालेलं होतं. कुठलं महायुद्ध? पहिलं महायुद्ध 1914 साली चालू झालेलं होतं. जे पहिलं महायुद्ध आहे ना, त्याची सविस्तर माहिती तुम्हाला 10वीला आहे. तर हे पहिलं महायुद्धाचा परिणाम भारतामध्ये सुद्धा झालेला होता. भारत काय त्याच्यामध्ये सहभाग नव्हता या युद्धामध्ये, परंतु त्याचा परिणाम भारतामध्ये सुद्धा झालेला होता. भारतामध्ये किमती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वस्तूंच्या की लोक भरपूर प्रमाणात गरिबीत आलेले होते, दारिद्र्यात आलेले होते. तर ह्याच्यासाठी तर हे ब्रिटिश लोक भरपूर असं भारतावरती काय, कारण का ब्रिटिशांचा सहभाग होता त्या युद्धामध्ये, आणि जर पैसा ब्रिटिशांचा सहभाग होता युद्धामध्ये, तुम्ही बघा कनेक्शन जोडायचं. पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांचा सहभाग होता, आता ब्रिटिशांना पैसा तर पाहिजे, तो पैसा घेणार कुठनं? पैसा कुठनं घेणार? या भारतीयांच्याकडून घ्यायचा. आणि त्याच्यासाठी भारतावरती काय बघा भरपूर असं काय बघा महसूल कर लावायचं, कर मोठ्या प्रमाणात भारतीयांच्याकडून घ्यायचं. मग ह्याच्यामुळे भारतीय जनता काय झालेली होती? गरीब झालेली होती, दारिद्र्यात गेलेली होती. आणि ह्याच कारणास्तव याला विरोध करण्यासाठी ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळकांनी जी चळवळ चालू केलेली होती तिला होम रूल चळवळ असं म्हणायचं. काय चळवळ म्हणायचं? होम रूल चळवळ असं म्हणायचं. 20वा प्रश्न, हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी कोणत्या कायद्यावर टीका केली? तर पहिला ऑप्शन मोर्ले मिंटो कायदा, दुसरा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, तिसरा पिटचा कायदा, की यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. कमेंटमध्ये ह्याचं बरोबर उत्तर सांगायचं आहे. तर हे स्वराज्य पण नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी कोणत्या कायद्यावरती टीका केलेली होती? तर याचं बरोबर उत्तर तुम्ही मला सांगा. मी तुम्हाला काही थोडक्यात माहिती सांगतो. मोर्ले मिंटो कायदा हा 1906 मध्ये नसून 1909 मध्ये आलेला होता. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
हे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा ह्यो 1919 मध्ये आलेला होता. 1909 मध्ये मोर्लेमेंटो, त्याच्यानंतर 10 वर्षांनी 1919 ला, असं लक्षात ठेवा. 1909 मध्ये ज्यावेळी 10 वर्षांनी 1919 ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आला. त्या पिटचा कायद्याचा काही संबंध नाही आणि यापैकी नाही हे नाही. हा पिटचा कायदा 1784 मध्ये आलेला होता. हा काय बघा, जे रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 मध्ये आलेला त्या पटामध्ये प्रश्न आहे, ते राहू दे. तर तुम्ही हे मोर्लेमेंटो कायदा आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा हे दोन लक्षात ठेवा या टॉपिक मध्ये. तर कुठल्या कायद्यावरती टीका केलेली होती टिळकांनी हे सुद्धा सांगायचं आहे. हे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा काय होता ते तुम्हाला माहिती आहे का? तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याविषयी थोडक्यात माहिती सांगतो. तर बघा, 1917 साली ब्रिटिशांनी काय सांगितलं की तुम्हाला जे सरकारची जी जबाबदारी आहे किंवा शासनाची जी जबाबदारी आहे ती भारतीयांच्या ताब्यामध्ये आम्ही टप्प्याटप्प्याने देऊ, हळूहळू देऊ. म्हणजे जे सरकार, म्हणजे समजलं तुम्हाला असेल, भारताचं जे शासन आहे, भारताची जी राज्य पद्धती आहे ती आम्ही हळूहळू काय बघा भारतीयांच्या हातामध्ये देतो, म्हणजे भारताला हळूहळू स्वातंत्र्य करतो, असं मत काय बघा 1917 साली ज्यावेळी मॉन्टेग्यू हा नावाचा भारत मंत्री होता ना, त्यानं काय बघा सांगितलेलं होतं भारताला मलमपट्टी लावण्यासाठी त्यानं काय बघा सांगितलेलं होतं 1917 साली, आम्ही हळूहळू तुम्हाला काय बघा स्वातंत्र्य करू, शासनाची जबाबदारी हळूहळू तुम्हाला देऊ. परंतु 1919 मध्ये त्यांनी काय केलं? उलट केलं. 1919 मध्ये काय बघा केलं त्यांनी, जी महत्वाची खाते आहेत ती महत्वाची खाती आपल्याकडे ठेवली आणि जी बिनकामाची खाती ही भारतीय मंत्र्यांच्याकडे दिलीत. भारतीय मंत्र्यांच्याकडे बिनकामाची, त्याचं काय काम नाही अशी खाती म्हणजे देण्याचं काम त्यांनी भारतीयांच्याकडे केलं आणि आपल्याकडे चांगली चांगली खाती, जसं गृह असेल, अर्थ असेल, महसूल असेल, ही खाती, अर्थ म्हणजे पैशासंबंधी, महसूल म्हणजे हे सुद्धा पैशासंबंधी, कर गोळा करायचा असतील, गृह खाते म्हणजेच काय बघा, गृह म्हणजे समजलं असेल, पोलीस प्रशासन, लोकांच्या वरती नजर ठेवण्यासाठी, देखरेख ठेवण्यासाठी, लोकांनी एखाद्या चुकीच्या गोष्टी केल्या तर त्यांना हटवण्यासाठी हे गृह खातं असते, पोलीस खातं असते, पोलिसांचं काम तुम्हाला माहित असेल. तर अशी चांगली चांगली खाती त्यांनी काय बघा आपल्याकडे ठेवलीत आणि बिनकामाची खाती त्यांनी भारताकडे दिलीत, भारताच्या मंत्र्याकडे दिलीत 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानुसार. आणि त्यासाठीच त्यांनी लोकमान्य टिळकांनी वरचा शब्द मांडलेला आहे. त्यामुळे तुम्हाला उत्तर सुद्धा समजलेलं असेल. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही हे 20 प्रश्नांपैकी किती प्रश्न सुटलेत, हा 6वा आपला चॅप्टर आहे, स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ. 6 चॅप्टर आपलं झालेलं आहे आणि 6व्या चॅप्टर मध्ये किती प्रश्न सुटलेले ते तुम्ही सांगा, म्हणजे तुमचा अभ्यास किती झालेला हे मला सुद्धा कळेल. आणि हे लेक्चर जर तुम्हाला आवडत असेल तर त्याला लाईक करा, शेअर सुद्धा करा. आणि काय बघा, चॅनेल जर नवीन असेल तर मी दरवेळी सांगत आहे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम येऊन मिळतील. चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि आता आपण इथं थांबूया. चला.